हॅलो स्टुडंट, आज आपण फिजिक्समध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर्स पाहू. इयत्ता 11वीमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टर्स ह्या चॅप्टरचा डिस्कस केलेला. ह्या चॅप्टर्समध्ये आपण ओहम्स लॉ, रेजिस्टन्स आयडेंटिफिकेशन्स आणि ह्या रेजिस्टन्सपासून सिरीज कॉम्बिनेशन्स आणि पॅरलल कॉम्बिनेशनचा आपण स्टडी केलेला. तसंच EMF, पोटेन्शियल डिफरन्स यांचा सुद्धा आपण डिस्कशन इयत्ता 11वीच्या करंट इलेक्ट्रिसिटी थ्रू द कंडक्टर्स मध्ये केलं. त्या चॅप्टरचा बेस करून आपण पुढे एक एक्झाम्पल किंवा ह्या चॅप्टरमध्ये डिस्कशन्स करतो. आपल्याला 11चा जर चॅप्टर संपूर्ण समजलं असेल तर 12th समजायला एकदम इझी जातं. गेल्या वर्षी जे काय आपले इलेक्ट्रिक सर्किटचे कॉम्बिनेशन असतील किंवा कनेक्शन असतील तर ते कनेक्शन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा तिथल्या अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण सिरीज कॉम्बिनेशन्स, पॅरलल कॉम्बिनेशन्स ऑफ रेजिस्टन्स किंवा ओहम्स लॉ ह्यासारख्या डिफरंट फॉर्म्युलेने किंवा रूल्सने आपण काय केले होते, एक्झाम्पल सॉल्व्ह केले. पण हे जे काय आपले सर्किट आहे त्यांचे इक्वेशनचे अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फक्त हेच रूल्स अप्लाय होतात असेल किंवा ह्याच रूलने आपल्याला सगळ्या अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करता येतीलच असेल. त्यासाठी काय अजून आपल्याला लॉ लागतात. त्यामध्ये कोणते लॉ आपण अप्लाय करणार तर क्रिश्चियन्स लॉ अप्लाय करणार आहे, हेव्हेनस थेरम आहे, नॉर्टन थेरम आहे, डेल्टा थेरम किंवा आपले असलेले सुपरपोजिशनची कंडिशन्स आहेत. ह्या डिफरंट थेरम्स किंवा लॉचा यूज करून आपण जे काही कॉम्प्लिकेटेड कोणतेही कॉम्प्लिकेटेड सर्किट असतील तर आपल्याला सॉल्व्ह करता येते. जर आपल्याकडे स्केलेटल सर्किट असेल तर त्या स्केलेटल सर्किटसाठी आपण हेव्हेनस थेरम्स अप्लाय करू. द सिंपल ते आपण शेवटमध्ये पाहणारच आहोत. आता 12th स्टँडर्ड्समध्ये जे आपल्याला कॉम्प्लिकेटेड सर्किट सॉल्व्ह करायचे त्या सॉल्व्हमध्ये फक्त आपल्याला एकच लॉ येतो म्हणजे क्रिश्चियन्स लॉ, जो आता आपण 12th मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टर्समध्ये पाहणार आहोत. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये काय आपण गेल्या वर्षी सुद्धा पाहिलेलं आहे की जिथे ज्या कंडक्टिंग्समध्ये रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज होतो त्या स्टडीला आपण काय म्हणतो, करंट इलेक्ट्रिसिटी. इज द सिंपल डेफिनेशन. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण रेस्ट पोझिशनला असलेल्या चार्जचा स्टडी करतो. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण फ्लो मध्ये असलेल्या चार्जचा स्टडी करतो. तर आपल्याला ह्या चॅप्टर्स मध्ये पाहायचं तो फक्त क्रिश्चियन्स लॉ. क्रिश्चियन्स लॉचे ते दोन लॉ आहेत, एक KCL आणि दुसरा KVL. KCL म्हणजे क्रिश्चियन्स करंट लॉ की ज्याला जंक्शन्स लॉ सुद्धा म्हणतात आणि दुसरा आहे KVL म्हणजे क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ की जो व्होल्टेज वरती डिपेंड्स. आता आपण क्रिश्चियन्स लॉ आपण जे डिस्कशन्स करणार ते क्रिश्चियन्सचे हे दोन. क्रिश्चियन्स फर्स्ट लॉ की ज्याला क्रिश्चियन्स करंट लॉ की जो फक्त करंट्स वरती डिपेंडेंट आहे, करंटच्या इन आणि आउटच्या कंडिशन्स वरती, किंवा त्यालाच आपण जंक्शन्स लॉ म्हणतो. जंक्शन्स म्हणजे तुमचा सगळा करंट एकाच पॉइंटला इन होतो किंवा तिथूनच तो आउट होतो. इज द जंक्शन्स पॉइंट किंवा त्याला कंबाईन पॉइंट सुद्धा म्हणतात. आणि दुसरा आहे क्रिश्चियन्स सेकंड लॉ. क्रिश्चियन्स सेकंड लॉ इज डिपेंड बाय क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ और क्रिश्चियन्स लूप थेरम. तर क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ हा आपला सिंपल असलेला ओहमच्या लॉवरती डिपेंड्स म्हणजे करंट आणि रेजिस्टन्सच्या कॉम्बिनेशन्स. त्याच्यामध्ये फक्त करंटचं डिस्कशन्स होणार. क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ मध्ये आपण तिथे असलेलं EMF म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स किंवा क्रिश्चियन्स लूप थेरम तिथं असलेल्या तुमच्या संपूर्ण असलेल्या लूपची म्हणजे क्लोज सर्किटचं आपण डिस्कशन्स करतो. इथे जे क्रिश्चियन्स करंट हा ओपन सर्किटशी डिपेंडिंग करतो, पण क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ हा आपला क्लोज सर्किटशी काय करतो, रिलेशनशिप. तर फर्स्ट आपण डिस्कस करू क्रिश्चियन्स फर्स्ट लॉ और क्रिश्चियन्स करंट लॉ किंवा त्यालाच आपण म्हणतो जंक्शन्स. क्रिश्चियन्स सेकंड और क्रिश्चियन्स व्होल्टेज लॉ किंवा त्यालाच आपण लूप म्हणतो कारण हा क्लोज. सिंपल लॉ आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आर इक्वल अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF किंवा बॅटरी सेल इन एनी क्लोज लूप इज इक्वल टू 0. means summation IR plus summation C is equal to 0. म्हणजे algebraic sum of potential difference and electromotive force हा काय येतो 0 येतो. पण हे कधी असते तर in a closed loop. जर तिथला लूप क्लोज असेल तरच ही आपल्याला कन्सेप्ट दाखवता येईल. इथे आपण एक सिंपल डायग्राम पाहू. ह्या डायग्राम मध्ये
तिथे आपण दोन बॅटरी सेल घेतले E1 आणि E2 आणि नंबर ऑफ रेजिस्टर्स घेतले R1 R2 R3 R4 आणि R5 हे जोडले. आता डायग्राम मध्ये खूप वेळा तुम्हाला करंटची डायरेक्शन दिलेली जाते किंवा ती तुम्ही घेतली तरी चालते. शक्यतो आपल्याला माहिती करंट कसा फ्लो होतो, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह. म्हणून मी इथे डायरेक्शन ही अशी घेतली I1 चा पाथ हा आणि इथे सुद्धा ही अशी I2. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्या एक्झाम्पल सॉल्व्ह करताना I1 आणि I2 किंवा I3 ची व्हॅल्यू काढताना जर साइन पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह आलं तर याचा अर्थ असा होतो की आपण घेतलेला पाथ हा अपोजिट डायरेक्शन. ते आपण आधीच्या आत्ताच्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा पाहिलं KCL मध्ये. आता इथे याच्यामध्ये दुसरा एक कन्सेप्ट अप्लाय होतो, म्हणजे तुमचा जेवढा इन करंट असतो बॅटरी मधून तेवढाच आउट करंट असतो. म्हणजे इथून जेवढा I1 गेला तेवढाच पुन्हा इथेच I1च येणार ह्या बॅटरीमध्ये. इथे सुद्धा सेम, म्हणजे जेवढा तुमचा करंट गेला E2 बॅटरी मधून आपण गेलेला करंट I2 म्हणला म्हणजे पुन्हा इथे काय येणार I2 सेम. पुष्कळ आपल्याला असं येतं लक्षात की हा B पॉइंट स्पेशल आपण I3 लिहिला, इथे पण I3च असणार, बरोबर म्हणजे एकच. पण इकडे गेलेला करंट किती आणि इकडे गेलेला करंट किती कसं ठरवायचं, तर पाहायचं की इकडून इकडे आलेली बॅटरी किती, तर एकच पाथ आहे तो ह्याच बॅटरीला लावला. म्हणजे जेवढा ह्या बॅटरी मधून करंट बाहेर आला तेवढाच पुन्हा काय येणार ह्या बॅटरी मध्ये, म्हणजे EMF मध्ये असलेला करंट. सेम कन्सेप्ट. जसं KCL मध्ये साइन कन्व्हेन्शन होते तसे सेम आपल्याला KVL मध्ये सुद्धा साइन कन्व्हेन्शन पाहिजे, बरोबर. इथला जो रूल्स आहे त्या रूलला आपण काय म्हणतो लूप लॉ. लूप्स म्हणजे काय की हा A B F G हा तुमचा एक लूप झाला किंवा C B F D हा एक लूप झाला. लूप डिसाइड करताना तुम्ही जो काय नंबर घेणार आहे किंवा जी काय ब्रांच घेणार ती एकदाच घ्यायची. म्हणजे इथून सुरू केल्यानंतर पुन्हा इथेच यायचं. जो तुमचा पहिला आणि शेवटचा पॉइंट तो सारखा असेल, बाकीचे कोणतेही पॉइंट्स रिपीट होणार नाही किंवा पुन्हा तो पाथ रिपीट होणार नाही याची काळजी घ्यायची. ह्याला आपण म्हणतो लूप. आता ह्याला दुसरं नाव आहे म्हणजे मॅश. आता मॅश लॉ किंवा मॅश लूप कुणाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लूप तयार होतात पण पाथ हा वन टाइमच जातो, त्याला काय म्हणतो आपण मॅश. म्हणजे A B C D F G A हा काय झाला आपला मॅश झाला, कारण त्याच्यामध्ये हे दोन लूप तयार होतात. म्हणजे ह्याचे आपल्याला सेपरेट काढता आलं असतं, ह्याचे सेपरेट काढता आलं असतं. तर आपण तसं न करता हा काय घेतला संपूर्ण एकच घेतला, त्याला आपण काय म्हणतो मॅश. म्हणजे तो पण एक प्रकारचा लूपच आहे, फक्त त्याच्यामध्ये नंबर ऑफ लूप्स तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो मॅश. आता साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन इज द इम्पॉर्टंट पॉइंट फॉर द फाइंड ऑफ अननोन रेजिस्टन्स किंवा करंट किंवा EMF पोटेन्शियल. या इथे आपण साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन साठी आपल्याला कोणत्याही लूपचा पाथ आधी घेणे इम्पॉर्टंट. कन्सिडर करू इथे आपण लूप A B F G A B F G A हा पाथ घेऊ. तर तिथे असलेले साइन ज्यावेळेस तुमची डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ म्हणजे A कडून B कडे असेल त्यावेळेस तिथे असलेला पोटेन्शियल डिफरन्स त्याला मल्टिप्लिकेशन करायचं मायनस. म्हणजे माझा डायरेक्शन्स ऑफ करंट I1 आणि पाथ हे सेम आहे A B, तर इथे काय येणार मायनस I1 R1. इथे मध्ये असलेले रेजिस्टन्स आणि करंटचा प्रॉडक्ट. जर डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट सारखे असेल तर निगेटिव्ह साईड. डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ जर अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह साईड. म्हणजे तुमचा करंट A कडून B कडे चालला पण तुमचा पाथ B कडून A कडे येतोय, त्यावेळेस ह्या प्रॉडक्टला काय असेल पॉझिटिव्ह साईड. आता आपण बॅटरी सेलकडे त्याच्या आधी मी सर्किट सोडवलं होतं. आपण A कडून B कडे आलो, आता B कडून F कडे. म्हणजे पुन्हा इथे डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ सेम आहे. करंट I3 आहे, रेजिस्टन्स R5.
पुढे F कडून G कडे आलो, तिथे असलेला करंट काय I1 आहे, आणि डायरेक्शन्स पण सेम आहे, मीन्स I1 R4. हे काय झालं माझं सिंपल इथपर्यंत. आता मी G कडून A कडे जातो, मध्ये काय माझ्याकडे बॅटरी. जेव्हा बॅटरी ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल आणि डायरेक्शन्स पण ती असेल, तर त्याला साइन काय असणार आहे, मायनस असणार आहे. म्हणजे तुमचे डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि बॅटरीचं कनेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल, म्हणजे तुम्ही हायर कडून लोअर कडे जात असता तर कमी होते म्हणल्यावर निगेटिव्ह साइन येणार, आणि जेव्हा तुमचं डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि लोअर कडून हायर कडे जातं म्हणजे तुम्ही वाढता आणि तुमचं साइन काय येतंय, प्लस येतं. इथे तुम्ही कसं येतं, मायनस कडून प्लस कडे जाता, ही तुमची डायरेक्शन्स आहे की नाही, म्हणजे तुमचा इथे काय होतं, प्लस E1 इज इक्वल टू 0. म्हणजे टोटल अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स किती आले, 1 2 3, पण बॅटरी आपल्याकडे एकच आहे म्हणून आपण ते काय घेतो, E1 means therefore E1 is equal to I1 R1 plus I3 R5 plus I1 R4. हा झाला तुमचा सिंपल पाथ. अजून एक पाथ घेऊ आपण, इकडचा घेऊ, इथे लिहितो मी, लूप BCD FB. बरोबर आहे. पाथ मध्ये आपण काय सांगतोय, पहिला आणि शेवटचा पॉइंट सारखा असला पाहिजे आणि तो क्लोज जिथून सुरू झाला तिथे संपला पाहिजे, पुन्हा तो पाथ रिपीट झाली नाही पाहिजे, थोडं लक्षात ठेवा. आता B कडून C कडे चालले, म्हणजे मी चाललोय असा आणि डायरेक्शन्स कशी येते कशी, म्हणजे माझा करंट कसा आहे ह्या डायरेक्शनने आणि माझं पाथ त्या डायरेक्शनने, म्हणजे ह्या दोघांमधली डायरेक्शन्स कशी अपोजिट आहे. जर डायरेक्शन जर अपोजिट असेल तर साइन काय येते, पॉझिटिव्ह. म्हणजे इथे आलं I2 R. पुढे कुठे गेलोय मी, B कडून C कडे, C कडून D कडे. आता D कडे मी कसं चाललोय, हायर टू लो, हायर टू लोअर असेल तर साइन काय येते, मायनस EM, म्हणजे मायनस E1. इकडे पहा कसा गेलो, C कडून D कडे, हा कसा हायर टू लोअर, म्हणजे साइन आलं मायनस. पुढे D टू F, डायरेक्शन्स ऑफ करंट ह्या बाजूला आहे आणि पाथ इथे, म्हणजे पुन्हा अपोजिट रिलेशन असेल तर पॉझिटिव्ह साइन, प्लस I2 R3 आणि लास्ट F टू B, अगेन डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ अपोजिट आहे, म्हणजे इथे काय आलं, प्लस I3 R5 is equal to 0 मायनस E. तिकडे शिफ्ट करा म्हणजे काय झालं, I2 R2 प्लस I2 R3 प्लस I3 R5 is equal to E2. हे झालं आपलं सिंपल इक्वेशन. इथे लक्षात या टाइपचे आपल्याला काय येतात, इक्वेशन्स बनवतात आणि असे इक्वेशन्स बनवले की सिंपल हे इक्वेशन आहे ते लिनियर इक्वेशन्स मध्ये कन्वर्ट होतात मॅथमेटिकलचे, आणि आपल्याला तिथे असलेली अननोन व्हॅल्यू फाइंड आउट करता येते ह्या व्हॅल्यू. इथे लक्षात द सिंपल. पुन्हा साइन कन्व्हेन्शन एक्झाम्पल साठी इम्पॉर्टंट आहे, तर याच्यावरचे एक्झाम्पल हे विचारले जातात. जर डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट सेम असेल तर निगेटिव्ह साइन, अदरवाइज पॉझिटिव्ह साइन, म्हणजे अपोजिट असेल. EMF मध्ये हायर टू लोअर गेलो म्हणजे निगेटिव्ह साइन येणार आणि लोअर टू हायर गेलो तर पॉझिटिव्ह साइन. जे डायरेक्शनचे रिलेशन असे सिंपल आपले काय इक्वेशन्स आहेत. आपण दोन पाथ एक्झाम्पल सॉल्व केलं. KVL किंवा Kirchhoff's voltage law is the algebraic sum of the potential difference and electromotive force in any closed loop is equal to 0. म्हणजे summation IR plus summation E is equal to 0. असं काय आपलं सिंपल लॉ आहे. आता याच्यावरची आपण एक्झाम्पल. One example is related to the KVL, Kirchhoff's voltage. ते एक आपल्याला डायग्राम दिलेली आहे, क्लोज डायग्राम, ज्याच्यामध्ये 5 रेजिस्टन्स आहे, 1 2 3
4 आणि 5 आणि दोन बॅटरीज आहेत ह्या बाजूला आणि ह्या बाजूला. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे I1 आणि I2 म्हणजे ह्या बॅटरी सेल मधून गेलेला करंट आणि पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B अँड F. त्या B आणि F मधून B आणि F मध्ये असलेला पोटेन्शियल युजिंग बाय द लूप लॉ किंवा थेरम. इथे आपण फर्स्ट पाथ कन्सिडर करू. हा गेलेला ते आपली अशी डायरेक्शन में करंट गेलेला आहे. तर इथे आपण G F B A and पुन्हा G हा पाथ. आता F हा आपला जंक्शन पॉइंट झाला कारण इथे दोन करंट इन होता I1 आणि I2 आणि F कडून ह्या बाजूला आउट करंटला एकच करंट म्हणजे इथे गेलेला करंट त्या दोघांची ऍडिशन असेल I1 प्लस I2. हे लक्षात घ्या. इथे आपला KCL चा सुद्धा लॉ अप्लाय होतो कारण KVL मध्ये KCL येतोच. तर इथे या पॉइंट हा जंक्शन झाला इथे I इथून B हा पुन्हा जंक्शन पॉइंट आहे की तिथून पुन्हा दोन करंट सेपरेट झाले. मग I1 आणि I2 करंट तर इकडे किती जाणार आणि इकडे किती जाणार हे पण मगाशी सांगितलं. जर डायग्राम मध्ये बॅटरी सारखी एकच असेल तर गेलेला करंट जो इन होता तेवढाच आउट होणार म्हणजे B काय झालं इकडे I1 आला आणि इकडे I2 गेले. आपल्याला फक्त हे दोन करंट दिले I1 आणि I2 आपण बाकीचे करंट्स डायग्राम वरून लिहितो. आता GFBH हा पाथ पाहिला तर GF डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट जर सारखे असेल तर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये मायनस आहे म्हणजे मायनस I1 * 9 मीन्स 9 I1 इथे F कडून कुठे गेलो आपण B कडे पुन्हा डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट असेल सेम म्हणजे साइन का आलं मायनस रेजिस्टन्स आहे 6 पण करंट काय आहे I1 प्लस I2. B कडून A कडे आलो पुन्हा डायरेक्शन्स ऑफ करंट आणि डायरेक्शन्स ऑफ पाथ सेम म्हणजे इथे पुन्हा काय झालं मायनस 3 I1. आता मी A कडून G कडे येतो. आता A कडून G कडे येतो म्हणजेच मी कसं चाललोय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. लोअर टू हायर असेल तर साइन माझं काय आहे प्लस आहे मीन्स प्लस 3 इज इक्वल टू 0. येथे तुमच्या सिंपल लक्षात काय केलंय आपण GFBAG हा पाथ घेतला डायरेक्शन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स म्हणून डायरेक्शन्स ऑफ पाथ आणि डायरेक्शन्स ऑफ करंट सारखे असेल तर निगेटिव्ह साइड येतं जर अपोजिट असेल तर प्लस साइड. आता EMF साठी डायरेक्शन्स ऑफ पाथ म्हणजे तुमचं थोडक्यात आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जात असेल तर पॉझिटिव्ह साइड येतं आणि पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असेल तर निगेटिव्ह साइड. आता जर हे आपण जर सिम्प्लिफाय केलं तर -9i -6i -3i मीन्स -18i -6i2 is equal to plus -3 means therefore तर माझे लिनियर इक्वेशन्स काय होतात 3 ने डिवाइड केलं तर मायनस लिहिलं 6i plus 2i2 is equal to 1. ह्याला म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट. हे लिनियर इक्वेशन्स तयार झालं त्याच्यापासून. इथे दोन आपण व्हॅल्यू आहेत म्हणजे मला दोन लिनियर इक्वेशन्स पाहिजे तर मी सेकंड लिनियर इक्वेशन साठी पाथ घेतो DFBCD. माझा दुसरा पाथ काय DFBCD. D कडून F कडे F कडून B कडे B कडून C कडे पुन्हा C कडून D. आता D कडून F कडे चाललं डायरेक्शन्स ऑफ करंट अँड डायरेक्शन्स ऑफ पाथ इज सेम म्हणजे साइन मायनस 4i2. F कडून B कडे चाललं डायरेक्शन्स ऑफ पाथ अँड डायरेक्शन्स ऑफ करंट अगेन सेम इज -6i1 प्लस I2. B कडून C कडे करंटची डायरेक्शन्स आणि पाथ सारखा आहे म्हणजे पुन्हा मायनस आहे -2i2 आणि इकडे
सी कडून डी कडे म्हणजे ईएमएफ आहे असं चालतं निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे म्हणजे पॉझिटिव्ह साईड प्लस 2 इज इक्वल टू 0 म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स ह्या ईएमएफ तर सिम्प्लिफाय करा -4 I2 -6 I2 -2 means -12 I2 -6 I1 हा प्लस तिकडे गेल्यानंतर -2 सिंपल सिम्प्लिफाय करा -4 I2 -6 I2 -2 I2 2 ने जर डिवाइड केलं -2 ने तर मी I1 आधी घेतो 3 I1 plus 6 I2 is equal to 1 इक्वेशन सेकंड हे सेकंड इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन आता लिनियर इक्वेशन्स ने आपल्याला काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे फर्स्ट इक्वेशनला जर मी 3 ने मल्टिप्लाय केलं आणि सबट्रॅक्ट केलं तर माझी इक्वेशन्स काय -18 I1 -6 I2 -3 मी काय करतो इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड तुम्हाला जसं लिनियर इक्वेशन सोडवायचं तसं गेट कॅन्सल -15 I1 is equal to -2 means I1 is equal to 2 divided by 15 ampere. This value put in this any one equation first मध्ये put करा किंवा सेकंड मध्ये put करा अपन फर्स्ट मध्ये पुट करू 6 into 2 divided by 15 plus 2 I2 is equal to 1 इथे येतात 3 divided by 5 म्हणजे 6 by 5 plus 2 I2 is equal to 1 means 2 I2 1 minus 6 by 5 means minus 1 by 5 आणि हा 2 ने डिवाइड केला तर माझा I2 येतो -1 by 10 amperes इकडे बघा I1 काय येतोय माझा जर मी यांची सबट्रॅक्शन्स केली तर I1 येतोय 2 by 15 इज द सिंपल रिलेशन्स I1 इथे पुट केला 2 by 15 म्हणजे इथे 3 ने सॉरी इथे 2 by 5 म्हणजे 2 by 5 जर इकडे 4 by 5 हा इकडे शिफ्ट केला तर 4 by 5 हा काय आला प्लस प्लस 1 by 5 म्हणजे हा सुद्धा काय आहे प्लस 1 by 10 एम्पियर इज द सिंपल कॅल्क्युलेशन से तुमचा I2 आहे ते 1 by 10 म्हणजे आपल्याला दिसतंय पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे इथला असलेला करंट काय झाला 2 by 15 आणि इथला असलेला करंट काय झाला 1 by 10 म्हणजे आपल्याला दोन्ही करंट समजले तर मला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड पोटेन्शियल डिफरन्स कुठला फाइंड आउट करायचं बी आणि एफ मध्ये मग बी आणि एफ मध्ये फक्त बॅटरी आणि सॉरी करंट आणि रेझिस्टन्स म्हणजे त्यांचा प्रोडक्ट इज इक्वल टू 6 into I1 किती आहे 2 by 15 plus 1 by इकडे बघा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B इथे वाटत असतं कसं पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन B या पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय करंट इनटू रेझिस्टन्स तर करंट I1 आणि I2 आपण फाइंड आउट केले आणि रेझिस्टन्स 6 means 6 तर इथे सिंपल कॅल्क्युलेशन्स करू 30 plus 50 divided by 150 means 6 into 45 divided by 150 म्हणजे इथे आले 3 इथे आले 10 इथे आले 3 इथे आले 5 means potential difference is equal to 9 by 5 volt तर ह्या दोन पॉइंटच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स किती आहे तर 9 by 5 इज दॅट क्लियर तर अशा आपल्याकडे सिंपल रिलेशन्स आहेत तर सिंपल एक्झाम्पल आहे
की व्ही यांनी येतात. समजलं? दोन सेपरेट लूप तयार करा, त्या दोन लूप पासून दोन इक्वेशन्स लिनियर इक्वेशन्स भेटतील. ते लिनियर इक्वेशनची व्हॅल्यू काढा, I1 I2. तुम्हाला एनी व्हॅल्यू विचारतील, अक्रॉस द रेजिस्टन्स विचारतील, करंट्स विचारतील, EMF विचारतील, कोणत्या तरी दोन व्हॅल्यू अननोन असतील त्या तुम्हाला काय करायचं फाइंड आउट करायचं. किंवा तुम्हाला अक्रॉस द रेजिस्टन्स बिटवीन B and C विचारलं, इथून गेलेला करंट्स काय I2 आणि रेजिस्टन्स इथला पोटॅन्शियल डिफरन्स काढता येतो आपल्याला, B आणि A मधला पोटॅन्शियल डिफरन्स काढता येतो. त्यासाठी मला इथलं पोटॅन्शियल डिफरन्स माहिती असलं ते किती आलं 9/5 बरोबर आहे की. V आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही, म्हणजे हा जो बॅटरी सेल तो इथे येतोय 3 व्होल्ट इज रिलेटेड करतो. ह्याला तुम्हाला कुठेतरी ग्राउंड करावं लागेल. हमेशा पण त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याप्रमाणे. ओके, लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये द्या आणि चॅनल सबस्क्राईब